साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, वंचिले ते पायापासी, नाही अशी वेगळे, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरत्ना, वनं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजो मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीसंताची या माता चरणावरी, चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. विठ्ठला विठ्ठला आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे डोंगर जवळा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी या ठिकाणी वैकुंठवासी सुंदराबाई दशरथ मुंडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आयोजित केलेली ही कीर्तनरूपी सेवा. या सेवेचे आयोजक त्यांचे सुपुत्र श्री महादेव दशरथ मुंडे यांनी या सेवेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या मातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धेनं आणि निष्ठेनं ज्ञानदान आणि अन्नदानाच्या स्वरूपात या सेवेचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सुपुत्र श्री महादेव दशरथ मुंडे यांना कोटी कोटी धन्यवाद. आपुल्या माऊलीच्या प्रित्यर्थ, कारण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करे लाभावी न प्रीती. लाभाशिवाय जर या जगात कोणी आपल्यावर प्रेम करत असेल तर ती आपली आई असते. बाकी जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही.
आई मात्र लेकुराचे चाली, माऊलीची चाली लेकुराचे ओढी. आईची ओढ लेकरासाठी असते. आई कुठेही असेल तर अंतकरणात लेकराबद्दल कळवळा फक्त मातेचा असतो. आणि निस्वार्थ निष्काम प्रेम जर कोणाचं असेल तर आपल्या आईचं मुलावर असतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या मातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सेवेचं आयोजन आहे. या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय संतांना उद्देशून करुणा भागतात की हे संतजन हो, तुम्ही कृपाळू आहेत, सज्जन आहेत, त्याचबरोबर तुम्ही जिवलग आहेत आणि कृपावंत आहेत. मग तुम्ही काय करा, माझं गोमट करा. गोमट करा म्हणजे माझं हित करा. ज्याच्यात या जीवनाचं सार्थक आहे असं हित मला सांगा आणि माझं हित करा. मी ही करुणा तुमच्याजवळ भाकत आहे अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. साधारणपणे जर आपण पाहिलं तर मातेचं पुण्य, माता यस्य पतिव्रता पिता यस्य शुचिर्भूता तस्य नो चलते मना. ज्याची आई पतिव्रता आहे आणि वडील शुचिर्भूत आहेत त्यांची संतती देवाला हर्ष उल्लासित करत असते. तयाचा हरिक आपुलिया हिता जो असे जागता. धन्यवाद कुणाला आहे? एखादा जर मुलगा परमार्थ करत असेल, भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करत असेल, साधना करत असेल तर धन्यवाद त्या साधकाला नाही. तुकोबाराय म्हणतात धन्यवाद आई वडिलांना. धन्य माता पिता तयाचिया. हे जरा आपल्याला उलट वाटते, कारण प्रयत्न एकानं करायचे आणि बिल दुसराच उचलून जातो. प्रयत्न मुलानं करायचे आणि बिल आईच्या नावानं. धन्य माता पिता तयाचिया. त्याचं कारण आहे माता पतिव्रता, पिता शुचिर्भूत असेल तरच संतती सात्विक निघते. आणि सात्विक संतती देवाला हर्ष उल्लासित करते. माणसाला तर सात्विक माणूस कुणालाही आवडेल ना. सात्विक माणसापासून कुणालाच जगात तोटा नाही. सात्विक माणूस सर्वांना आवडतो, कारण त्याच्यापासून कुणालाच त्रास नसतो, तो त्रास देत नाही. म्हणून सात्विक होणं ही परमार्थाची पहिली पायरी.
करावा परमार्थ अहर्निशी असं ज्याला वाटतं, रात्रंदिवस परमार्थ करावा असं ज्याला वाटतं, समजायचं तो सात्विक आहे. तुका म्हणे तेथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. रात्रंदिवस परमार्थच करावा या जीवनात असं ज्याला वाटतं ना, तो सात्विक आहे. आणि त्या सात्विक संततीबद्दल तुकोबाराय म्हणतात आई वडिलाला धन्य. आई वडील धन्य आहेत त्याचे. कारण का? मातृवान पितृवान आचार्यवान पुरुषो वेद. वेदांचं ज्ञान सुद्धा व्हायचं असेल, शास्त्र सुद्धा आकलन करायचे असतील तर पूर्वपीठिका चांगली लागते. म्हणजे शुद्ध बीजा पोटी, थोडक्यामध्ये फळे रसाळ गोमटी, बीज शुद्ध पाहिजे. म्हणून अशा मातेला धन्यवाद. कारण शोभविती येरेरा, माता चांगली पाहिजे आणि पुत्रही चांगला पाहिजे, तर दोघांचं एकमेकाशी सख्य आहे आणि दोघंही सात्विक असतात. अशा प्रकारची संतती देवाला आनंदित करते. म्हणून तुकोबाराय धन्य माता पिता तयाचे. म्हणूनच अण्णाला त्याबद्दल मार्क्स नाहीत, त्यांच्या आईला मार्क्स जातात. बिल त्यांच्या आईचं. बिल कुणाच्या नावानं झालं? काय वैकुंठवासी सुंदराबाई दशरथराव मुंडे यांच्या नावानं बिल आहे. कारण अण्णा सात्विक आहेत, महादेव अण्णा सात्विक, त्यांचं बिल आईच्या नावानं. विठ्ठला विठ्ठला भगवान दत्तात्रेयाचा जन्म व्हायचा होता, तर आई वडील त्यांचे तेवढे धन्य होते. कुणाच्या घरी जन्म घ्यायचा देवाला सुद्धा विचार करावा लागतो. अनसुया माता पतिव्रता होती आणि आत्री ऋषींनी वेदामध्ये पर्जन्य सूक्त लिहिलेले आहेत. आत्री ऋषींनी जर पर्जन्य सूक्त गायलं तर पाऊस पडायचा, इतका अधिकार आत्री ऋषींचा होता. आणि अनसुया मातेचा अधिकार रामायणात सांगितलेला आहे. एकदा 10 वर्ष दुष्काळ पडला, कुणालाही खायला प्यायला काहीच मिळत नव्हतं. मग अशा परिस्थितीत निदान ऋषींना ब्राह्मणांना तरी जगवणं आवश्यक होतं. पशुपक्ष्यांना जगवणं आवश्यक आहेच. मग काय करायचं? कारण कुणाच्याही हातात नाही ना. दुष्काळ पडला म्हणजे निसर्गाचा आहे, आपल्या हातात थोडंच आहे. पण अनसुया माता एवढी पतिव्रता होत्या की त्यांच्या स्वबळावर त्यांनी 10 वर्ष ऋषींना अन्न पाणी दिलं आणि प्राण्यासहित त्यांच्या राज्यामध्ये कुणालाही काही कमी नव्हतं. एवढी अनसुया मातेची ताकद होती. म्हणून दत्तात्रेयासारखा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. राम जेव्हा वनवासाला जात असताना अत्री ऋषीच्या आश्रमात थांबले होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काय अधिकार आहे. सीता मातेला समजून सांगतात ही जगन्माता आहे. जगन्माता पूर्वी माझी आई होती, आता जगन्माता अनसुया आहे. एवढी माता पतिव्रता पाहिजे. तेव्हा पुत्र गुरुस्थानी निघाला. जगताचा गुरुस्थानी दत्तात्रेयाला मानलं जातं. म्हणून गुरुतत्व दत्तात्रेय त्यांच्या पोटी जन्माला आले. विठ्ठल दुसरी एक माता अशी आहे, तिनं जगात पाहिलं, तिला वाटलं आपल्या बाळाला अगोदरच उपदेश करून निघावं. तिचं नाव आहे मदालसा. मदालसेनं जो उपदेश आपल्या पुत्राला केला तो कोणीही करू शकणार नाही. सर्व माता काय म्हणतात? माझा बाळ मोठा व्हावा, त्याला नोकरी लागावी, त्याला एक सुंदर पत्नी मिळावी, त्याचा संसार सुखाचा व्हावा, एवढ्याच संकुचित वृत्तीचे विचार आपले असतात. पण मदालसेनं तसं नाही सांगितलं. मदालसा आपल्या बाळाला जगावेगळ्या उपदेश करते. दुसऱ्या मातांसारखा, सामान्य मातासारखा उपदेश करत नाही. ती एकाच सार सांगते जीवनाचं त्याला. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा
दलसा माता म्हणते, बाळा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधी अमंगळ बांधा, स्मरे त्या हरिहरा. याला अंडरलाईन महत्वाचे, थोडक्यात सार सांगितलं. स्मरे त्या हरिहरा शरण जा गोविंदा, म्हणजे ज्याची या स्मरणे पतित तरती, थोडक्यात तो शंभू सोडू नको. एवढंच सार जीवनाचं सांग. भगवंताला विसरू नको. भगवंताला विसरलं की माणसाचं अधपतन झालं, आणि भगवंत स्मरणात राहिला की त्याच्या जन्माचं सोनच झालं. विठ्ठल म्हणून असे उपदेश फार मार्मिक असतात. आणि याच न्यायानं ज्यांनी जन्मभर परमार्थ केला, हरिपाठ, काकडा, गाथा वाचन, गीता वाचन, भागवत श्रवण, परमार्थ म्हणजे आपल्या भावनेचा विषय. प्रत्येकानं परमार्थ हा आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी करायचा आहे. कलियुगामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे, मला जगाशी घेणं देणं नाही. परमार्थ माझ्या उद्धारासाठी हेच साधन एकमेव कलियुगात आहे. ते साधन मी सोडलं नाही पाहिजे. जगरहाटीमध्ये कधी कधी परमार्थाचा विसर पडण्याचा संभव असतो. विषयामध्ये, विकारामध्ये माणूस वाहत जातो. म्हणून देवाला सारखं विनवावं लागतं, देवा मला तुझा विसर पडू देऊ नको, एवढंच कर. विठ्ठला याच न्यायाचं असंच चरित्र म्हणजे सुंदराबाई दशरथराव म्हणते. देहही कधी ठेवला? एकादशीच्या दिवशी. पवित्र तिथी आहे. प्रयाण काळ सुद्धा पवित्र झाला पाहिजे. मृत्यू सुद्धा गोड झाला पाहिजे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. माझा शेवट गोड झाला. गोड शेवट होण्यासाठी काय करावं लागतो? गोड शेवट झाला पाहिजे जीवनाचा. काय करावं लागतं? वा शेवट गोड होण्यासाठी? काही थोडा बहुत लागपाठ. फार राहू द्या. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. फार नाही झालं माझ्यानं परमार्थ, पण काही थोडा बहुत लागपाठ. करा भक्तिभाव, धरा बळकट, तन मन धन ध्यान द्या लावून या नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा. शेवट गोड करायचा असेल तर एवढं करावं लागतं. मग मात्र शेवट तो होतो तुझी आणि गोड. देवामुळंच ह्या जन्माचा शेवट गोड होतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक.
म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. विठ्ठलाला पाहिलं ना जन्माचं सार्थक. भगवत भक्ती जीवनामध्ये आली, भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न साधक करू लागला की समजावं योग्य मार्गानं चालत आहे. योग्य मार्गानं मार्गक्रमण करणं हे महत्वाचं आहे जीवनामध्ये. वाट चुकली नाही पाहिजे. मार्गदावनी गेले आधी कोण? दयानिधी संत ते. मग आपल्याला काय करायचं? तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. आपल्याला अडचणच नाही. केला राज्यभार चाले ऐसा. आपल्याला सोपा मार्ग केला आणि न संडू हे वाट सापडली. एकविधामी न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. एकदा आम्हाला ही वाट सापडली ना, ही वाट एवढी गोड आहे. ही वाट गोमटी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. डायरेक्ट वैकुंठाला जाणारी ही वाट आहे. तेने वैकुंठ भुवने घरा केले, वैकुंठा भुवने घरा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले किंवा सर्वत्र वैकुंठ केले असे. अहो ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व, कै एका देनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व. एखादा माणूस वैकुंठाला जायचा, जसं रुक्मांगदानं एकादशीचं व्रत केलं. आज पवित्र तिथी आहे एकादशीची, आणि स्वतः तर उद्धरून गेला, संपूर्ण नगरीच वैकुंठाला नेली. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, आणि तेने परमानंद प्रकटला. देवाला आनंद झाला, देवानं नगरी वैकुंठाला नेली. एक माणूस नगरामध्ये जर भक्त असेल तर नगरी वैकुंठाला जाऊ शकते एका व्रतामुळं. एका व्रतानं नगरी वैकुंठाला नेणारा राजा कोण असेल तर रुक्मांगद आहे. विठ्ठला 10 वेळा भगवंताला अवताराला कुणा आणला असेल तर अंब ऋषीना. एक भगवत भक्त एवढ्या कर्म करून एवढं भगवंताला आपलंसं करू शकतो. एक भगवत भक्त भगवंताला सुद्धा तुल्यबळ आहे.
अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले, 10 जन्म देवाला घ्यावे लागले. ही पावर भक्तीची, ही सामर्थ्य भक्तीच आहे. म्हणून भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खुंटती, दुसरा मार्गच नाही विठ्ठला. म्हणून ही वाट आपण गोमटी आहे सांगत होतो. या वाटेनं चाललं तर न पडे गुंता कुठे काही. भगवंता तुझा विसर नाही झाला पाहिजे या जन्मामध्ये. आता मृत्यू तर मंगलमय करायचा आहे, कारण मृत्यू हे गोड करण्यासाठीच आहे. बहुतेक जण मृत्यूला कडू समजतात किंवा नकोसा समजतात, पण तो काय आपल्या हातात आहे का? देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळ्या, ना म्हणू नये धनंजयाची परी. या देहाच्या गावाला आलं ना बाबा, जाणंच आहे प्रत्येकाला. कुणाला कधी नंबर लागलेलेच आहेत, कोण कधी त्यांच्या मागे आपणही आहेतच. याचा विसर पडू नये माणसाला. म्हणून आहे तोपर्यंत जव हे सकळ सिद्ध आहे, त्या शेवटच्या प्रसंगाची तयारी अगोदरच करून बसा बरं, कारण काळ कधीही येऊ शकतो. त्याच्यामुळं अगोदरच सिद्ध व्हावे आसो ठावे सकळा. मी सगळ्यांना सांगतो म्हणले तुकोबरा की सिद्ध व्हा, तयार व्हा, पुन्हा घाई गडबड जमणार नाही, कारण का एका क्षणात काळ घेऊन जाणार आहे. म्हणून काय करा, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे. काळ येण्याच्या अगोदर आपलं सोहित करून घे, मग येऊ दे त्याला खुशा. हे संतांचं सांगणं आहे. जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरून या भला, न वंचे त्याला चुकू नको विठ्ठला विठ्ठला. म्हणून प्रत्येकानं म्हणलं पाहिजे, बरं झालं बाबा, सावध झालं पाहिजे. नित्य नवा दिस जागृतीचा, बरवे झाले आजीवरी. अनेक जण गेले ना, आपणच स्मशानात अनेक जणांना घेऊन गेलो का नाही? माती करून आलो, त्याचा अंत्यविधी करून आलो ना. एक पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कारे नव्हा. तुकोबराय म्हणतात, मला आश्चर्य वाटतं, एवढे लोकांना स्मशानात लोक पोहोचून येतात, पण घरी आल्यावर सावध होताना फार कमी लोक दिसतात. विरळा पावे एखादाच विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी. तुकोबराय म्हणले, एखादाच प्रयत्न करताना दिसतंय हो. आता आंब्याचे दिवस आहेत, आंब्याला जेवढा मोहर आला तेवढे आंबे लागतात का? अर्धा तर मोहर गळून जातो, थोडे लागतात, त्याच्यातले पुन्हा अर्धे गळून जातात. पक्व दशेला थोडे येतात, घरी येऊन आंब्याचा रस खाईपर्यंत किती कामाला येतात. तसंच आहे म्हणले परमार्थात, गळत जातात, शेवटला सिद्ध होतात किती. साधक ज्या मार्गाने निघतात, मध्ये फार आडवाट आहेत, दरे दरकूट आहेत, काट्या कुपाट्याचा रस्ता आहे, मोठमोठे विकारांचे पर्वत आडमध्ये आहेत, भव नदी आहे मध्ये, त्या भव नदीमध्ये मोठमोठे काम क्रोधादी मासे आहेत, ते पलीकडे जाऊ देत नाहीत. मग कशी ही भव नदी पार करायची हे संतांकडून शिकावं लागतं विठ्ठला. म्हणून प्रत्येकानं म्हणलं पाहिजे, बरवे झाले आजेवरी, नाही सापडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. जे आयुष्य देवा तू दिलंयस आता उरलेलं, ते तरी तुझ्या कार्यात गेलं ते गेलं, गेले ते भूस जाओ परते. गेलं ना, त्याचं काय आता,
पुढचं तरी माझ्या हातात आहे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाच आयुष्याचा. गेलेलं आयुष्य पापात गेलं ना, जाऊ द्या. संसारात गेलं ना, प्रपंचात गेलं ना, देव कळाला नाही, जाऊ द्या. आता तरी सावध व्हा. विठ्ठल विठ्ठल. मरण असं आलं पाहिजे. एकादशीच्या दिवशी मरण म्हणजे पवित्र तिथी निवडली. का झाकलिया घटीचा दिवा, काय झाला नेनो केदवा, या परी पांडवा जो देह ठेवी. एखादा दिवा झाकलेला, कधी तो आपलं आत्मस्वरूप विझून जाईल तो दिवा सांगता येत नाही. इतका सहज देह ज्यांनी ठेवला ते भाग्यवान असतात. असा मृत्यू अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम. देवाचं चिंतन करत करत मृत्यू येणं ही भाग्याची गोष्ट आहे. भीष्माचार्य शरपंजरी पडले होते, बाणाच्या शय्येवर होते. शेवटला देवाला सांगितलं, देवा तू त्यावेळेस रथापुढे चक्र घेऊन धावला होतास ना, रथाचं चाक घेऊन माझ्या अंगावर युद्धामध्ये, तसं रूप मला एकदा दाखवून तुझं चिंतन करत करत माझा देह सर्व माझा काळ तुझी या चिंतने. देवाला पाहत पाहतच मृत्यू आला. याला म्हणायचं इच्छा मरण असताना सुद्धा देव समोर ठेवून मृत्यू. एवढी भक्ताची पावर, भक्ताचं सामर्थ्य. एवढे भीष्माचार्य महान. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कोण्यातरी जन्मात देवा असा एक क्षण यावा मला, बस सखा तू म्हणावे. देवा तू म्हणलं पाहिजे की हा माझा भक्त आहे. लोकांनी म्हणून, जनतेनं म्हणून नाही, देवानं म्हणलं पाहिजे. एवढा हट्ट पाहिजे की देवा तू म्हणावंस मला. एक बार कहो तुलसीदास मेरा आहे. तुलसीदास म्हणले देवा तू मला म्हण. मग तुझी पावती, तुझं सर्टिफिकेट मिळालं ना, बस तुझा शिक्का महत्वाचा आहे. विठ्ठला विठ्ठला. असा मृत्यू मंगलमय करायचा. परीक्षितीला वाटलं आपला मृत्यू तर 7 दिवसात आहे, आता काय करायचं. परीक्षिती शुकाचार्याकडे गेले. शुकाचार्यांनी सांगितलं घाबरू नको, 7 दिवस म्हणजे भरपूर आहे. तुला माहीत तरी आहे 7 दिवस आयुष्य आहे म्हणून. 7 दिवसात काय होत नाही. 7 दिवसात 1 तास उरला खटवांगरायाची. भाग्यदशा कैसी पालटली, सापडला हरी तयाला साधनी. त्याला जर भगवंत मिळत असेल 1 तासात खटवांगरायाला, तुला तर 7 दिवस आहेत. घाबरू नको, भागवत श्रवण कर, मुक्त होशील. आणि 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7च दिवसात जन्माचं सार्थक केलं परीक्षितीने. याला म्हणायचं गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हाशी. शुकाचार्यानं 7च दिवसात गोमट केलं. कुणाचं? परीक्षितीचं. हितच करून टाकलं. विठ्ठल विठ्ठल. अर्जुन मोहित झाला. सगळे आप्तजन बघितले, युद्धाची वेळ आहे आणि ऐन वेळेला अर्जुन मोहित झाला. मला युद्ध नको म्हणतो. न कामसे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानीच, किम नो राज्येन गोविंद किम भोगेन वा. असं बोलायला लागला. देवाला वाटलं आज अर्जुन काय वेगळंच बोलत आहे, विपरीत. आता युद्धाची तयारी आहे, गांडीव धनुष्य घेऊन युद्ध सुरू करायचं आहे. आणि ऐन वेळेला म्हणजे लग्नाची सगळी तयारी झाली, नवरदेवच गायब झाला. नको म्हणू लागला लग्न. आता कसं जमल? नको म्हणून अगोदरच असते ते करायचं का नाही. पुन्हा बऱ्याच माणसांना वाटते ना उगच याच्यामध्ये पडलो, पण आता नसते ते. आता सांभाळावं लागतं आणि संसार व्यवस्थितच करावा लागतो. अगोदरच असते काय ते. विठ्ठल. मग अर्जुन मोहित झाला. आता अर्जुनाला वाटू लागलं, संभ्रमित झाल्यावर माणसाला काही कळत नाही. अर्जुनाचं शरीर थरथर कापायला लागलं. वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षच जायते. अर्जुनाचं गांडीवम संस्कृते हसतात वक्षेव परिधेयते. अर्जुनाला शरीर कंप पावत होतं. काही समजत नव्हतं. अर्जुन रथामध्ये खाली बसला. भगवंताला म्हणतो अर्जुन, देवा मला धर्मही कळत नाही, अधर्मही कळत नाही, युद्ध करू का नको करू हेही कळत नाही. आता तू माझं गोमट कर. गोमट कर म्हणजे गोड कर. हेच सांग मला याच्यातलं काय ते. धर्म काय, अधर्म काय, युद्ध करू की नको करू, पुढे केलं तर काय, नाही केलं तर काय, किंवा कसं, मला ह्याच्याबद्दल तू निर्णय दे. धर्म अधर्माचा निर्णय दे. त्यावेळेस अर्जुन भगवंताला म्हणतो, अर्जुन वाच कार्पण्य दोषोपहत स्वभाव
पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यश्रेहंशा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. देवा, मी तुझं शिष्यत्व आता स्वीकारलेलं आहे. तू गुरु आणि मी तुझा शिष्य. आता तरी मला योग्य काय आणि अयोग्य काय, धर्म काय अधर्म काय, युद्ध करू की नको करू या बाबतीतचा निर्णय दे, असं म्हटल्यानंतर भगवंतानं गीता सांगितली. आणि मग अर्जुनाचं गोमटच केलं. पांडवानाम धनंजय. अर्जुन देवाची विभूतीच झाला, लाडकाच झाला. अर्जुनाचं गोमटच केलं. उपदेशिली गीता सुखी केले पार्था आणि जन्म मरण वार्ता खुंटविली. अर्जुनाला सुखीच केलं म्हणजे अर्जुनाचं गोमट केलं. तसं गोमट माझं सुद्धा करा असं अभंगाच्या ध्रुव चरणात तुकोबराय म्हणतो. आता मी तुमच्यावर भार घालतो असं संतांना उद्देशून तुकोबाराय म्हणतात. संत जन हो, तुमच्यावर एवढा माझा भार आहे, काय करा, गोमटे ते करा माझे. आता इथं तुकोबाराय माझं अमुक करा असं म्हणत नाहीत, गोमटे करा म्हणजे हित करा, गोड करा, हित करा. हेच करा असं नाही, कोणत्याही प्रकारे करा पण हित करा, हे महत्त्वाची मागणी असते. काही जण म्हणतात देवा मला हे दे म्हणजे माझं हित आहे, ते दे म्हणजे माझं हित आहे. वेगवेगळ्या मागण्या मागतो आणि त्या मागण्या जरी देवानं दिल्या आणि नंतर विचारलं आता सुखी आहे का, तो म्हणतो नाही, ते दिलं त्यावेळेस तू, पण उलट मला त्याच्यामुळं सुद्धा दुःखच प्राप्त झालं. हे दिलं त्याच्यामुळं सुद्धा दुःखच प्राप्त. पुढे जे आपण मागितलं त्याच्यामुळं पुढे आपल्याला सुख भेटणार आहे का दुःख भेटणार आहे हे आपल्याला कळतं का. म्हणून तुकोबाराय हुशार आहे. मागणी कशी केली आहे, गोमटे ते करा. कारण पुढे काय होणार आहे मला हितही माहीत नाही, अहित. मी एखादी गोष्ट मागेन पण त्या मागितलेल्या गोष्टीत माझं हित आहे का नाही मला माहीत नाही. ते भगवंताला आणि संतांना कळतं की त्या गोष्टीत हित आहे का नाही. म्हणून आपण त्यांच्या प्रांतात जाऊन घुसखोरी नकोच, गोमटे ते करा. मग कसं करायचंय गोमट ते तुम्ही ठरवा. मी जर मागितलं तर ते गोमट होईल असं नाही, नीट लक्षात घ्या. आद्यशंकराचार्य म्हणतात ना, देवा आद्यशंकराचार्य म्हणतात मत्समपात की नास्ती, माझ्यासारखा पापी कोण आहे या जगामध्ये. मत्समपात की नास्ती, पापग्नी तोच समान आहे. पण देवा हे एवढंच खरं आहे की पाप घालवणारा तुझ्यासारखा कोण आहे. मी पापी आहे कबूल आहे, पण पाप घालवणाराही तुझ्याहून मोठा कोणी नाही ना. तू आणि संत दोघंच पाप घालवू शकतात. मग हे मला माहीत आहे की तू पाप घालवतोस, पाप्यातला पापी माणसाचा उद्धार करतोस. कारण तुझं वचन आहे उद्धरेदात्मनात्मानं नाही अपि चेत सुदुराचार. काय वचन आहे,
अपीचेत सुदुराचारो, दुराचारी जरी असला, भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि स. तू पाप्याचा सुद्धा उद्धार करतोस. अपीचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतम, किती जरी पापी असला तर उद्धार करतोस हे मला माहीत आहे, म्हणून गोमटे ते करा माझे. मग पुढे शंकराचार्य म्हणतात एवम ज्ञात्वा महादेवी, हे मला माहीत आहे. देवी म्हणजे भगवंताला आई म्हणतात. हे मला आई माहीत आहे की तुझ्यासारखी पाप घालवणारी या जगात कोणी नाही, आणि माझ्यासारखा पातकी पुत्र कोण आहे. मी पातकी पुत्र आहे. मग हे तू जाणून घे, कारण कुपुत्रो जायेत क्वचिदपि पण कुमाता न भवती. पुत्र कुपुत्र असू शकतो पण माता कुपुत्र असू शकत नाही, हे मला माहीत आहे म्हणतात शंकराचार्य. म्हणून एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु, तुला जे माझं गोमट वाटतंय तसं कर, मी हेच कर म्हणत नाही. त्याला म्हणायचं गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी विठ्ठला विठ्ठला. आता तुम्ही म्हणाल हे संतावरच ओझ का टाकलं, त्याचं कारण आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. आता तुम्ही संतांनाच तुकोबरा विनंती करतात. कुणाला? संतांना, दुसऱ्या कुणाला नाही. कारण का? माय बाप बंधू सगळे सोयरे यासी भेटावया मन न धरे. पण संतांना मात्र भेटावं वाटतं तुकोबाला. हे पियुषा परते गोड वाटत पंढरी रायाचे भक्त भेटत. हे अमृतासारखं गोड वाटतं. म्हणजे का? त्याचं कारण आहे संतच या भाऊ नदीतून मला तारून नेणार आहेत. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. मला हे माहीत होऊन गेले की संत तारून नेऊ शकतात, म्हणून त्यांची कास सोडायचीच नाही. कुणाची? संतांची. म्हणून संतांना तुकोबरा विनंती करतात. शेवटाची विनवणी संतजनी परिसावी. कोणती कोणती विनंती? विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. देवा माझा विसर तुम्हाला पडू नये, ही विनंती संत करतात. संतांना तुकोबरा करतात आणि संत देवाला सांग. कारण तुम्ही सनकाधिक संत. कसे आहेत तुम्ही? म्हणविता कृपावंत. मग आमचं काय काम करा? आमचं एक काम करा. तुम्ही कृपावंत म्हणविता ना, मग काय करा? एवढा करा उपकार. असं संतांना विनवलं पाहिजे. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. देवानं आम्हाला, कारण तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. मला हरी उपेक्षा माझी होऊ देणार नाही, म्हणून तुम्हाला विनंती. संतांनाच विनंती का? त्याचं उत्तर हे विठ्ठला विठ्ठला. त्याचं
त्याचं कारण आहे संत कृपावंत आहे तो. कसलाही माणूस संताजवळ जाऊ द्या. आता तुम्ही कृपावंत दोन विशेषण वापरले, कृपावंत आणि साधू संत जीवलग. संत कृपावंत आहेत आणि जीवलग आहेत म्हणून संतांना विनंती आहे. कसं असतं, एखाद्या मोठ्या माणसाकडून काम करून घ्यायचं असले त्याच्या पियेला धरावं लागतं. तसं आहे संतांना. कसं आहे, कळवळ आहे सामान्य जनतेचं. देव काय करतो, कर्मानुसार जीवाला फिरवितो. देवापाशी काही हे नाही, माया नाही, दया नाही. कर्मानुसार देव म्हणतो मला बाकीचं सांगू नका, ज्याचं जसं कर्म तसं मी जीवाला फिरवित राहतो. गहना कर्मनो गती, ज्याच्या त्याच्या कर्मानं ज्याचे तो फिरतो. तुम्ही म्हणाल असं कसं, त्याचं ज्ञानोबाराने उदाहरण दिले. पर्येशी गव्हारा सादर, पर्येशी गव्हारा सादर, थोडंसं बारीक आहे का. मोठमोठ्यांची यादी ज्ञानोबराय देतात. आपला तर जीव कर्मानुसार फिरेलच हो, पण मोठमोठे जीव कर्मानुसार फिरलेत म्हणले. कोण कोण, पर्येसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. सगर कर्मानं निर्वंश झाले. 60,000 पुत्र कपिल मुनीच्या शापानं भस्म झाले. पुन्हा भगीरथाला गंगा आणावी लागली, मग त्यांचा उद्धार झाला. ही कर्माची गती कुणाची आहे, सगर, सगर राजाची. मोठमोठे ज्यांचे नाव आहेत त्यांची गती काय बघ. कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगर, कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्णम वंदे जगद्गुरु. त्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला आणि वियोग घडला सीता देवी. एवढ्यांची ही कंडिशन. भिल्ली विंदिली शारंगर सांगत होते. देवाला सुद्धा भिल्लानं बाण मारला, जावं लागलं. येथे उरो नेदी आले अवतार, एरते पामर जीव किती. आपण तर कर्मानं फिरवो, यांना सुद्धा कर्मानं फिरविलं. नल दमयंतीला फिरविलं, द्रौपदीला संकट आलेच ना. प्रत्येकाला कर्मानं फिरवलेला आहे. ही मोठ्यांची यादी आहे. कर्म भिल्ले विंदिले शारंगर, झाला पुरंदर सहस्त्रनयन. इंद्राला सुद्धा 1000 डोळे झाले. अगोदर 1000 भग पडले, पुन्हा संतांनीच
कृपा केली म्हणून त्याचे मोराच्या रूपानं त्याला 1000 डोळे आले. झाला पुरंदर सहस्त्र नयन. रामायणामध्ये सुद्धा कथा आलेली आहे इंद्राची. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. ही मोठ्यांची अवस्था अशी आहे. म्हणून तर मग तुकोबराय हुशार झाले. देवाकडे डायरेक्ट नाही म्हणले, संत कृपावंत आहेत. आपण संतापाशी आपलं काम होतं. काम कुणाकडं होईल? आपलं संतांकडं. म्हणून आता तुम्ही कृपावंत अशी विनंती संतांना केली पाहिजे. साधू संत जीवलग, तुम्हीच माझे जीवलग आहेत, मायबाप आहेत. मी तर कसा आहे, मी तो अनाथ अपराधी, मती मंद कर्मबुद्धी, तुझं म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. या संसारात मला वेळच भेटला नाही देवा तुला आठवण करायची, दुसरंच करत बसलो मी, त्याच्यामुळं मला आठवण राहिली नाही. असा मी कर्महीन मतिमंद आहे. मग माझा उद्धार आता देव करणार नाही, आता तुम्ही करा. शेवटी का होईना तुम्ही आजा मेळ्याला नारायण म्हणायचा, त्याच्या मुलाचं नाव ठेवायचा उपदेश तुम्हीच केला ना, म्हणून त्यानं नाव ठेवलं. एका दिवशी आजा मेळ्याच्या घरी संत आले होते, तर आजा मेळ पापी होता तुम्हाला माहिती. मग तेवढंच नारायण नाव ठेवल्यावर तेवढ्याच नामानं शेवटी उद्धार झाला. इतके कृपावंत आहेत. कोण? कृपाळू सज्जन तुम्ही एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा का कुलती. मी कसा आहे, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा करू नका, अशी संतांना करुणा तुकोबराय भक्ता. विठ्ठल साधू संत कृपावंत आहेत. त्यांच्या इतका कृपावंत जगात कोणी नाही. आई वडील आणि संत, देव कृपावंत आहे, पण आई वडील आणि संत एवढं कृपावंत कोण आहे? आपलं हित करणारं कोण आहे या जगात? त्यांना तेची माझे हित करीती सकळ. कोण? हे तुकोबरायला माहीत आहे की संतच माझं हित करणार आहे, म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणून त्यांच्याकडेच विनंती करावी या उद्देशानं गोमटे ते करा माझी, अशी विनंती तुकोबराय संतांकडे करतात, कारण ते कृपावंत आहेत. आता कृपावंत असेल तोच आपल्यावर कृपा करू शकेल. स्वतः त्याची पावर असेल तर तो दुसऱ्याला देईल, आडत नाही तर पोहऱ्यात कुठून येईल, असं आहे ना. संतांकडे ती पावर आहे, म्हणून संत कृपावंत आहेत. ज्यांना कुणाला संतांनी हाताशी धरलं ते कृपा करतात. आता कृपा करून घ्यायची का नाही हे सुद्धा आपल्या हातात आहे बरं. संत कृपा करतात, पण एखादा करंट्या कपाळाचा माणूस संताकडे जात नाही, गेला तरी कृपा करून घेत नाही. उदाहरण सांगतो. विठ्ठल जुन्या काळी एक बीड परगण्यामधून एक माणूस ज्ञानोबरायकडे गेला. ज्ञानोबराय समाधी अवस्थेत. तो म्हणू लागला, मला या जन्मात भरपूर धन आणि भरपूर विद्या दोन मला द्या. एवढी विद्या द्या की माझ्या इतकी विद्या कुणाकडे नसली पाहिजे, आणि एवढं धन द्या की माझ्याहून श्रीमंत कोणी नसला पाहिजे. ज्ञानोबराय हसले समाधीतून. ज्ञानोबराय म्हणले, सध्या मी समाधीत आहे, तुझ्यावर ही कृपा मी करू शकत नाही, पण सध्या ज्ञान केंद्र वैराग्य केंद्र देहूला आहे म्हणले. सध्या 16वे शतक आहे म्हणले,
तू 12व्या शतकात आला असतास तर माझ्याकडे मी त्यावेळेस तुझ्यावर कृपा केलीच ना. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, त्यावेळेस मी भरपूर जणांवर कृपा केली, रेड्यावर कृपा केली, त्याच्यामुखी वेद वदवले, भिंत चालवली, चांगदेवाला आमच्या मुक्ताईनं उपदेश केला. आणखी किती कृपावंत असावेत संत. पण आता मात्र मी समाधीत आहे ना, माझं काही चालत नाही. आता ज्ञान केंद्र तुकोबरायकडे आहे, तिथं जाऊन तू करू ना भाग. मग तो धरणेकरी, त्याचं नाव आहे धरणेकरी, आला होता तो. मग तिथून गेला तुकोबरायकडे. तुकोबरायचं रामकृष्ण हरी चालू होतं. तुकोबरायकडे आल्यावर त्यानं तुकोबरायसमोर आपली इच्छा व्यक्त केली. तुकोबराय म्हणले ठीक आहे, म्हणले काय सोपं आहे म्हणले, तुला ब्रह्मज्ञानही देतो म्हणले आणि श्रीमंतही करतो. काय कर म्हणले, 11 अभंग लिहिले, म्हणजे 11 अभंग लिहिले तुकोबराय. हे 11 अभंग पाठ कर आणि ह्याच्यातून तुला ब्रह्मज्ञान होईल. आणि त्यांच्याकडे एक नारळ होतं, कधीतरी आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांकडून, असं त्या नारळाचा उल्लेख आहे. त्या नारळामध्ये, त्या नारळाच्या शेंडीपाशी 2 छिद्र असतात, त्याच्यातून काही हिरे माणकं मोती खूप मौल्यवान त्याच्यात टाकून कुणीतरी तुकोबरायला दिलेला तो श्रीफळ होता. पण तुकोबरायला सोने रुपये आमा मृत्यूके समान, वैराग्यनिष्ठ होते. त्यांना वैराग्यशील पुरुषाला धन विकत घेऊ शकत नाही. प्रेमानंच जिंकले जातील ते, धनानं नाही. थोडी काय लाच दिली ते जिंकले असं होत नाही, कारण त्यांच्यासाठी ते धन म्हणजे काहीच नसतं. तृणवत जगत असते त्याला. जगताचं जरी राज्य दिलं तर कसपटाप्रमाणे मानतात देवापुढे. ते एवढा देव आवडतो त्यांना. देवाची आवड किती असते, एकीकडं जगाचं राज्य असेल आणि एकीकडं देव उभा असेल तर संत देवाची निवड करतात आणि आपण राज्याच्या मागं लागतो. म्हणून तर फिरत बसलो 84 मध्ये. असं संतांचं असतं. आपल्या ते दिसतात आपल्यासारखे पण नसतात आपल्यासारखे. संत नव्हती जगा मानसासारखे, आपल्यासारखे नसतात ते, दिसतात आपल्यासारखे. तुका भासला वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी, निर्विकार असतात ते, आपल्यासारखे नसतात. म्हणजे असतात लोकात पण असून नसल्यासारखे राहतात. म्हणजे आलिप्त कमळ जळी जैसे किंवा पद्मपत्र मिवांबसा असे राहतात. मग त्यानं विनंती केली धरणेकऱ्यानं. ते म्हणले हे श्रीफळ आणि हे 11 अभंग घे, तुझा उद्धार होईल. आता अनेक काय कृपा करावी संतांनी, आता त्याच्या दोन्ही गोष्टी दिल्या. पण त्याला काय वाटलं, एवढासा कागद आणि एवढंसं नारळ, यानं जर मी श्रीमंत ब्रह्मज्ञानी होत असेल तर माझ्या घरी नारळाचं पोत आहे आणि कागदाला रद्दीला कमी नाही. त्यानं तिथंच ठेवलं. ह्याला म्हणायचं करंट्या कपाळाचा माणूस. देवाचे उचित 11 अभंग आणि श्रीफळ महाफळ त्याग करोनी गेला विठ्ठला. म्हणून संत कृपावंत आहेत, पण विनंती करून त्यांचा दास होऊन त्यांच्याकडे जावं लागतं. कोणत्याही गोष्टीची रीत असते. जसं अर्जुनानं शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे असं मानल्यावरच देवानं ज्ञान दिलं. मग देवानं कृपा काय थोडी केली का? अर्जुनावर एवढी कृपा केली की तेवढी जगात कोणत्याच भक्तावर केली नाही. विश्वरूप दर्शन दाखवलं, अर्जुनाला ब्रह्मज्ञान दिलं, त्याच्या रूपानं जगाला दिलं. अर्जुनाचे नि व्याजे आणि संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, जगाचंच ओझं फेडून टाकलं देवानं गीतेच्या रूपानं. मग सुखी केले पार्थाला तर सुखी केलं, पण जन्ममरण वार्ताही खुंटवली. पण जगाला जसं आपण एखादा सण करावा आणि सणात पाहुणा यावा, तो सण पाहुण्याला पण मिळतो ना, तसं आहे. सहज ब्रह्मरसाचे पारणे कुणासाठी केलं होतं? अर्जुनाला गी केले नारायणे. पण की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही घरी आलो, आम्हाला आयता स्वयंपाक मिळाला म्हणून आपणही धन्य. विठ्ठला म्हणून कृपावंत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जिवलग. आता तुम्ही विचार करा, जिवलग म्हणतात तुकोबराय. संत इतका जिवलग कोण आहे? आपला जास्तीत जास्त जिवलग आपली पत्नी, मुलं, बाळ, आई वडील. पण ह्याच्याहूनही एक जण जिवलग आहेत, ते म्हणजे संत आहेत. ते सगळ्यात जिवलग आहेत. म्हणून तुकोबराय म्हणतात ना, ते माझे सोयरे सज्जन सांगत. पाय आठविती विठोबाचे पाय आठवणारे ते माझे खरे सगळे सोयरे आहेत म्हणतात. बाकीचे एरा मानविधी पाळना पुरते आणि देवाची ती भूते म्हणून या. देवाचे अंश आहेत म्हणून मी त्यांना नमस्कार करतो, पण खरे माझे आवडते कोण आहेत?
साधू संत आहेत, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, बाकी नाही. म्हणून संत कृपावंत आहेत, जीवलग आहेत. म्हणून जीवलग आणि कृपावंत असेल त्यांनाच शरण जावं, कारण आपलं काम त्यांच्याकडेच होईल. आपलं गोमट म्हणजे हित तेच करतील. विठ्ठला विठ्ठला. आता लक्षात घ्या, गोमटे करावे म्हणजे तुकोबाराने डायरेक्ट मागणी मागितली नाही, त्याच्यात गोमटे करावे म्हणजे काय काय करावे असा अंदाज सांगतो तुम्हाला. तुकोबारायला असं म्हणायचंय की या जन्मात मला भक्ती दे, संत संगती दे, माझं आत्मस्वरूप मला ओळखून दे. हित कर म्हणजे काय काय कर, हिताच्या गोष्टी तरी कोणत्या आणि अहिताच्या गोष्टी कोणत्या, दोन्ही मांडल्यावर आपल्याला गोमट लक्षात येईल काय ते. हित कशात आहे आणि अहित कशात आहे थोडक्यात सांगू. अहित कशात आहे, परद्रव्य परनारी ह्याच्यात काय आहे, काम क्रोध लोभ याच्यात बी अहित आहे माणसाचं. त्याच्यानंतर लोभ आशा ममता या जगाला चिटकून राहणं म्हणजे आसक्ती इथली ठेवणं, ह्याच्यात सुद्धा काय आहे माणसाचं अहित आहे. आणि सगळ्यात मोठं अहित आहे विसरली तया थोर झाली हानी, देवाला विसरणं हे सगळ्यात मोठं अहित आहे. आणि हित काय, हित ते करावे देवाचे चिंतन. पुन्हा हित कशात आहे, आत्मस्वरूप ओळखावं, मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, हे एक हित. दुसरं माझं कल्याण करावं, गोमटे करावं म्हणजे माझं कल्याण कशात आहे ते तुम्ही करावं. दुसरं संत संगती मला निरंतर द्या, मग मी कमळापती तुझं बा नानी कंटाळा, मला संत संगती द्या. आणखी माझा उद्धाराचं साधन मला द्या, संतांना काय माझ्या उद्धाराचं सोपं साधन द्या आणि माझा उद्धार करा. पुन्हा माझं पाप घालवा, मी अनाथ अपराधी आहे, मला जवळ करा. एवढ्या मागण्या गोमटे या शब्दात आहेत. ह्या अंदाजित मागण्या आहेत, असं मागणं त्याच्यात. आता गोमटे म्हणल्यानंतर जरी कोर्टात जरी तुम्ही केस नेली तर न्यायाधीशाला सांगावं लागलं, गोमटे म्हणलेत ना मग द्यावंच लागेल, काही मागितलं तर गोमटे म्हणले द्यावंच लागेल. शब्दप्रयोग कसा केलाय, वकिलाला सुद्धा तो शब्द धरता येत नाही. उदाहरण सांगतो, विठ्ठला विठ्ठला. न्यायालय कसं चालतंय बघा आपलं. 4 मित्र होते, चौघांनी म्हणले आपण आता व्यापार सुरू करू म्हणले. भांडवल चौघाईनं घेतलं आणि एक कपड्याचं मोठं शोरूम सुरू केलं त्यांनी. एक मांजर पाळायचा छंद होता त्या चौघाईला, एक मांजर पाळलं त्यांनी. मांजर पाळल्यावर एके दिवशी मांजराच्या पायाला जखम झाली. आता वास्तविक काय झालं, त्या मांजराची सेवा कुणा करायची, मग त्या चौघांनी काय केलं होतं, 4 पाय वाटून घेतले होते. पुढच्यातला डावा एकानं त्या पायाची सेवा करायची, त्याच्या मागं ते धुवायचं, काय मांजरेला हे करायचं. जसं आजकाल लोक कुत्र्यांना हे ते बरेच उपचार करतात ना. पुन्हा पुढच्या पायातला उजवा पाय एका मित्राकडं, मागच्यातला डावा मागच्यातला उजवा, हे असं वाटून दिले होते 4 पाय. आणि ज्या काही पायाला जखम झाली काही झालं ते ज्याला जबाबदार तो, ज्याचे ते म्हणजे ते वाटून दिले होते बॉन्डवर, तसं लिहून दिलं. कारण पुन्हा त्रास नको, कामाची विभागणी आणि शुश्रूषा कुणा करायची कोणती ते ठरवून दिलं. मग काय झालं, एक दिवशी मागच्या पायाला उजव्या पायाला मागच्या बाजूच्या मांजरीच्या जखम झाली, कुठं लागला असेल. मग आता त्याला मलमपट्टी त्या ज्याची जबाबदारी होती त्यानं केली, त्याला पट्टी बांधली त्यानं. योगायोग काय झालं, मांजर लंगडत लंगडत दिवा लावलेला होता, त्या दिव्याजवळ गेलं. दिव्याजवळ गेल्यावर सहज मांजराच्या त्या मागच्या पायानं ज्याला जखम झाली होती त्या पायानं दिवा लवणला आणि त्या गोदामालाच आग लागली. आता कपड्याचं गोदामाला आग लहान असेल का. मग आता इतके दिवस मित्र होते फायद्यासाठी, फ्रेंडशिप फॉर प्लेजर, फ्रेंडशिप फॉर प्रॉफिट, नफा आहे तोपर्यंत, प्रॉफिट आहे तोपर्यंत मैत्री. आता मात्र वितुष्ट येऊ लागलं. ते तिघं म्हणू लागले, आपण बघितलं ना समक्ष की मागच्या पायानं, मग त्यानं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. आपल्या समोर घडलाय ना प्रसंग. आग कुणामुळं लागली, त्या एक जणामुळं लागली, त्याचा पाय होता ते. आता तू काय कर म्हणले, ते म्हणला असं थोडंच आहे म्हणला, मी एकटा देणार नाही, चला कोर्टात. कोर्टाचं सांगलो, न्यायालय. कोर्टामध्ये गेले, न्यायाधीशासमोर चौघे उभा झाले. ते तिघं एका कटड्यात आणि हा एकटा. त्या तिघांनी वकील लावला, यानं म्हणला मला वकिलाची गरज नाही. मग न्यायाधीशांनी सांगितलं, तुमचं म्हणणं काय, हां याच्या पायानं आग लागली, या एकट्यानं आम्हा तिघायला नुकसान भरपाई द्यावी. हां तुमचं काय म्हणणं आहे का याच्यावर. तो म्हणला आहे ना साहेब, मांजर माझा पाय जखमी झालेला होता, मांजर तो पाय आदर करून चालू लागली
तर मांजर सगळ्या गोदामात 3 पायाने फिरली, माझा पाय तर त्याला जबाबदार नव्हता. चांगल्या 3 पायाने फिरली म्हणून ह्या तिघांनीच मला नुकसान भरपाई द्यावी, असा युक्तिवाद त्यानं तिथं केला. विठ्ठला विठ्ठला. हे असं कोर्ट जबाबदार धरते, म्हणजे शब्दाला जागते कोर्ट. तसं इथं गोमटे शब्द कसाच धरता येत नाही कोणत्याच न्यायाधीशाला, म्हणून योग्य शब्द वापरले पाहिजे. जसं त्या शेक्सपियरच्या एका नाटकामध्ये असंच आहे, ते मांस कापून द्यायची बात असते पैसे नाही दिल्यानंतर, त्यांचं ठरलेलं असतं. मग आता पैसे दिले नाहीत, त्यांचे नावं वेगवेगळे आहेत, तुम्हाला सांगायची गरज नाही, ते बाहेर देशातले नाव आहे. मग आता वेळ आली कोर्टात मांस कापून द्यायची, का पैसे दिले नाहीत म्हणून मांस कापून द्यायची होती, त्यांची ठरलेलं होतं. मग मांस कापताना थांबा म्हणले ती एक वकिलीन, आपल्या भाषेत एक वकील कोर्टातली आली. त्या बाईनं असं सांगितलं की मांस कापायचं पण रक्ताचा एक थेंबही पडला नाही पाहिजे. तसं लिहिलंय का? तसं लिहिलं नाही. मग असं मांस काढून घ्या, आमची हरकत नाही, पण रक्त सांडलं नाही पाहिजे. ह्याला म्हणायचं न्यायालय. पुरावे नसले की खून केलेलाही सुटतो. म्हणजे न्यायालय शब्दाला जागतं. मला हे सांगायचं आहे, असे शब्द पंडित इथं उपयोगाचे नाही. तुकोबरा इथं संतांना म्हणतात, पुन्हा म्हणायचं नाही. मी पक्क बांधलंय तुम्हाला, गोमटे ते करा माझं हित झालं पाहिजे. मला माहीत नाही माझं हित कशाचं आहे. गळ घालणं फार अवघड असतं बरं. नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली, 100 कोटी तुझे करीन अभंग, 100 कोटी अभंग लिहिल. आता देव म्हणले, नाम्या काय प्रतिज्ञा करून बसलास? नामदेवराय म्हणले, ते मला माहीत नाही, माझा मालक तू आहेस, तुझ्या भरोशावर तर हे काम धरले हाती, आता त्याला काय लागेल त्या कामासाठी ते तू बघ. मग देवाला टेन्शन आलं. देव म्हणले, आता 100 कोटी करायचे म्हणल्यानंतर तुझ्या जिभेवर सरस्वतीला बसवावं लागेल आणि मला लेखक व्हावं लागेल, तरच ही प्रतिज्ञा पूर्ण होईल. आणि देवानं तसं केलं. तेवढे करून 96 कोटीच पूर्ण झाले, अवतार समाप्त झाला. मग काय करायचं आता? 4 कोटी अनेक राहिले. देव म्हणले, नामदेवराय बघूत त्या 4 कोटीचं काय. माणूस मेला म्हणजे त्याचं जीवन थोडंच संपलंय, पुन्हा जन्माला येणारच आहे ना. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तू मेलास म्हणजे तुझं सगळं संपलं असं नाही. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही. म्हणजे जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, आता पॅन्ट शर्ट काढलं आणि धोतर घातलं म्हणजे काय केलं? वेषांतर झालं. तसं चेतनाचं काय? वेषांतर आहे, जडाचं रूपांतर आहे. हे जड शरीर जाणार, दुसरं शरीर मिळणार. आत्मा तर अमर आहे. मग तुम्ही घाबरू नका, पुढे तुमचा अवतार होणारच आहे 16व्या शतकात. देवाला माहीत होतं. 4 कोटीचं पुन्हा बघू म्हणले. मग 16व्या शतकात नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे येऊनिया पांडुरंगे. पांडुरंग नामदेव सोबत आले आणि तुकोबरायला जाग केलं. सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये. आता आमचे राहिलेले 4 कोटी तुम्ही पूर्ण करा. प्रमाणाची संख्या सांगे 100 उरले ते शेवटी लावे तुका. तुकोबरायनं मग ते 4 कोटी अभंग पूर्ण केले. मग नामदेवरायाची तेव्हाची प्रतिज्ञा पूर्ण झाली. नामदेवराय म्हणतात, मी आतापासूनच थोडं आलो. तुकोबरायनं सांगितलं, मी कधी कधी होतो. सत्ययुगात प्रल्हाद होतो म्हणले, त्यावेळेसही देवाचं भजन केलं. त्याच्यानंतर त्रेतायुगात अंगद झालो, द्वापार युगात उद्धव झालो, कलियुगात
चौयुगाचा भक्त नामा, उभा कीर्तनी नामदेव झालो. आणि त्याच्यानंतर जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकाळाचा तेथून या. तिथून मग संप्रदाय म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय बी त्यांचेच पूर्व अवतार आहेत, नामदेवरायाचेच. म्हणजे नामदेवराय आणि तुकोबाराय एकच. मग असं एवढं 5 अवतारात मी भजन, आता इथून पुढेही घ्यायचं काम पडलं तर आम्ही येऊ देवा. तो जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, म्हणून जन्म मरणाचा आम्हाला भीती नाही. तसं तर आपण संतांना विनंती केली पाहिजे की ह्या फेऱ्यातून आमची सुटका करा. आपण तर संतांसाठी येणं जाणंच त्यांच्या हातात आहे, आपल्यासारखं नाही. ती देवाला सुद्धा नाही, पण संतांचं मात्र येणं जाणं त्यांच्या हातात. कधी देह ठेवायचा त्यांच्या हातात. बघा असे संतांची दमदाटी देवाला सुद्धा आहे. देव भीतो संतांना, काय करतात मला कोणत्या कोड्यात टाकतात. आणि संतांनी बऱ्याच वेळा देवाला कोड्यात टाकलं, देवाची हजेरीपट घेतला देवाचा संतांनी. जनाबाई म्हणतात ना, देवा मी आज तुला भांडणारच आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. काय तुझ्या दरबारात काय चाललंय, सगळा अन्याय आहे. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, जनाबाई म्हणतात. म्हणजे देवाला सुद्धा कोड्यात टाकतात आणि देवाचं उन धुन संत काढतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, आता वेळ होत आलेला आहे, थोडक्यात घेऊ की तुम्ही कृपावंत आहेत. एवढ्या जणांवर कृपा केली तुम्ही. नारदांनी वाल्या कोळ्यावर कृपा केली तर ब्रह्महत्या राशी पातके अपार, एवढी कृपा केली तुम्ही की वाल्मिक किंकर वंदे केला. आता वाल्मिकी महर्षी वाल्मिकी म्हणावं लागतं त्यांना. का? कारण कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिकीला वंदन करावं लागतं. वाल्मिकीने शतकोटी रामायण लिहिलं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकम अक्षरम पूसाम महापातक नाशनम. एक एक अक्षर रामायणाचं पाप घालणार आहे, एवढं रामायण गोड आहे. आणि म्हणून वाल्मिकीला वंदन करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. पण हे वाल्मिकी कुठून आले? नारदांच्या उपदेशाने. एवढा कृपावंत संत असतात. साधा मनुष्य त्यांनी जरी हातात धरला, अहो गावबासारखा नुसता पोळी खाऊन राहणारा माणूस नाथांच्या, पण युद्धकांड झालं, 44 अध्याय संपले. तिथून पुढचं नाथ महाराज म्हणले आता माझा देह ठेवायची वेळ आली. मग पूर्ण तरी करून जा म्हणले श्रोते, अर्ध्यात रामायण सोडू नका ना. नाही म्हणले आता आमचा गावबा सांगल म्हणले पुढचं रामायण. लोक म्हणले पोळी खाऊन खाण्यासाठी तर राहतो तो, पुढचं रामायण कसा सांगेल. एकदा कृपा कटाक्ष निहाळिले ना आपुले पदी बैसविले. संतांनी एकदा हाताशी धरलं की त्याचा उद्धार होत नाही, त्याचा उद्धारच होणार. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. त्याचा उद्धार होणार नाही असं होतच नाही. कारण का? त्यांची उपेक्षा कोण करी. मग गावबांनी त्याच्या पुढचं रामायण लिहिलं. आणि इतकं अगदी जसं नाथांनी लिहिलंय, नाथांची ओवी काढा आणि गावबाची ओवी काढा, फरक तुम्हाला बिलकुल कळणार नाही. नाथांनी लिहिलंय का गावबानं, काहीच फरक कळणार नाही. इतके संत कृपावंत असतात. विठ्ठल विठ्ठल. मग हे तुकोबारायला माहित होतं की कृपावंत आहेत, जीवलग आहेत, म्हणून म्हणतात गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आता माझं हित तुम्ही करा संतजन हो, एवढी मी कळकळीची विनंती करतो.
वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे. आता मी जे काही वस्तुस्थिती आहे ती तुमच्याजवळ मांडली. मी जसं आहे तसं तुम्हाला सांगितलं. आता तुकोबारायला माहीत होतं की संताजवळ जायचं तर कसं जावं लागतं, निश्चळ अंतकरणानं जावं लागतं. निष्ठावंत भावभक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये असं जावं लागतं. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास असा ज्याच्याकडे आहे त्यालाच संत कृपा करतात, कुणालाही नाही. मग संताकडं असं जावं लागतं. तुमचं असू द्या काही, पण तिथं तरी गेल्यावर खोटं बोलायला जमत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात वंचिले ते पायापासी. मी कसा आहे हे तुम्हाला सांगून टाकलं. मी अनाथ आहे, अपराधी आहे, कर्महीन आहे, माझ्याच्यानं देवाला आठवणं झालं नाही. जे काही माझं खरं आहे ते तुम्हाला सांगितलं. मी प्रपंचात गुंतलो, पातकी आहे, कुणावर नाही केला करविला परोपकार, सगळी स्थिती मांडली. त्याला म्हणायचं वस्तुस्थिती मांडणं. मी असं आहे. उदाहरण सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल. डॉक्टरांकडे जर तुम्ही गेला तर खरं खरं सांगावं लागतं, खोटं जमत नाही. मग तुम्हाला ट्रीटमेंटच खोटी चलत राहते. डॉक्टरपासून लपवून काहीच ठेवायला जमत नाही. का? तुम्हाला जर योग्य उपचार पाहिजे ना तर डॉक्टरला अगदी खरं सांगावं लागतं, जे आहे ते. तसं आहे संतांपाशी खोटं जमत नाही. खरं सांगा काय ते. त्याला म्हणायचं वंचिले. तुकोबाराय म्हणतात मी खरं खरं सांगतो, लपवून चोरून काहीच ठेवलेलं नाही. मोकळं आलो तुमच्यापाशी. वंचिले ते पायापाशी नाही यासी वेगळे. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. मी जे काय आहे ते तुमच्या पुढे मांडलं. आता ह्याच्यावरून तुम्ही ठरवा माझं हित कसं करायचं. म्हणजे गिराईक रोग कोणता आहे ते तुम्हाला मी सांगितलं, काय झालंय ते. आता त्याचा उपचार तुम्ही डॉक्टर आहेत. काय आहेत? डॉक्टर. जसं आता सगळ्यात मोठा डॉक्टर तर कोण आहे? देव आहे. हो, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. जर डॉक्टर जीवाला वाचवित असता तर देवाला कोण विचारलं असतं का? म्हणून देव सगळ्यात मोठा वैद्य आहे. वैद्य एक पंढरीराव आणि अंतर्भाव तोची जाणे. प्रत्येकाच्या मनातला भाव. आता इथं बसलेत ना प्रत्येकजण, मनात काय चालू आहे त्याचं इंटरनेट कनेक्शन देवाकडे असतं. CCTV कॅमेरा मनातला. बरं, आपल्याला वाटतं मी जे विचार करून गेलो ते कुणालाच कळाला नाही. असं नाही. न सांगता तो महाकळो येते विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. अर्जुनाला वाटलं होतं एकदा सहज. अर्जुन म्हणला देवा तुम्हाला कसं कळालं माझं. काय वाटलं होतं की देवाची बहीण आपली पत्नी झाली तर बरं होईल. आता ही काय इच्छा किती, म्हणजे सोबत राहायचं देवाच्या. आणि अर्जुनाच्या मनात येऊन गेलं. देवानं ओळखलं. अंतर्भाव तोची जाणे. कारण का? देवाला चिंतिले ते मनीचे जाणे पुरवी खुने अंतरीचे. देव अंतरीच्या खुना आहे. कारण भक्तोशी मे सखाचे ती. एवढा भक्त आणि एवढा सखा होता अर्जुन की त्याला सांगितलं तुझं काम होईल अर्जुना, पण तुला संन्यास घ्यावा लागेल. असं कसं? त्याचं कारण आहे माझी बहीण सुभद्रा माझा मोठा भाऊ म्हणतोय की दुर्योधनाला द्यायची, मग तुला कशी भेटल? त्याच्यासाठी एक काम करावं लागेल, तू संन्यासी हो आणि माझ्या घरी ये. पुढचं मी तुला मग पुन्हा सांगतो काय करायचं. मग ठीक आहे म्हणला अर्जुन. संन्यासी झाला. आता महाराज बनविलं कुणाला? अर्जुनाला. देवानंच बनवलं, कारण भक्तावर एवढं प्रेम आहे. आणलं घरी आल्यानंतर एका रथामध्ये बसवलं. संन्यासी महाराज सेवा केली, विश्वास संपादन केला बलराम दादाचा. आणि मग सांगितलं आता एका दिवशी त्या रैवतक पर्वत काहीतरी नाव आले, तिथून रथामध्ये बसवून दिलं दोघांना. देवानं गुपचूप तुवा संन्यासी होऊन जनी चोरिली माझी भगिनी. चोरूनी नेली माझी भगिनी. नेली का नाही? मग एवढं देवाला भक्ताची आवड आहे. आपल्या बहिणीचं लग्न अर्जुनाशी लावून दिलं. म्हणून देवापासून लपून राहत नाही हे तुकोबारायला माहीत आहे. तुकोबारायनं पाहिली पुराणे. तुकोबाराय म्हणतात मी बोलतोय म्हणजे पुराणं पाहतोय. आणि तुकोबारायांनी त्या एकादश अभंगात एक अभंग असा लिहिलता त्या धरणेकऱ्याला की ज्याला कुणाला कीर्तनही करायचं असेल तर पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले फळ जाण त्याचे. एखादा जर कीर्तनकार ग्रंथ न बघता मनाच्याच गप्पा मारू लागला तर त्याच्या कीर्तनाला सुद्धा बसू नये असं तुकोबाराय म्हणतात. किंवा ऐकलेलं त्याचं ग्रहण करू नये. का? ग्रंथ पहा मग कीर्तन करा. त्याला प्रमाण आहे का? नाही तर बोलू नको. प्रमाण असेल तर बोल. म्हणून कीर्तनकाराला सुद्धा मर्यादा नाथ महाराजांना घालून दिली. सगुण चरित्रे
परम पवित्रे सादर वर्णावी. काहीही कीर्तनात बोलता येत नाही. शेतावरच्या गप्पा, खळ्यावरच्या गप्पा इथं जमत नाहीत. का? मर्यादा दिल्या संतांनी. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. प्रत्येक श्रोत्याच्या हृदयात देवाबद्दल भाव निर्माण होत असेल तर कीर्तनकाराचं बोलणंही सफल आहे, नाही तर निष्फळ कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून लोक झोपू द्या, पण ग्रंथाशिवाय बोलायचं. कोणी असो, ही मर्यादा संतांनी आपल्याला सर्वांनाच दिलेली आहे. वाणीचा अपव्यय झाला नाही पाहिजे. वाणी देवाच्याच चरणी गेली पाहिजे, देवासाठीच झिजली पाहिजे, तर त्या वाणीलाही किंमत आहे. नाही तर वाणीनं अनंत वाचा बरळती बरळ, ते काही उपयोग नाही. वाणीचं तप सांगितलंय ना, वाङ्मयम तप उच्चते अनुद्वेगकरम हितम सत्यम प्रिय हितम चेत, असं बोललं पाहिजे, तरच ती कामाचं आहे. चला आता आपला विषयांतर झालं. पुढे वंचिले ते पायापासी नाही अशी वेगळे. आता तुकोबाराय म्हणतात, तुझ्यापासून लपून ठेवायचा आम्ही तसला धंदा करत नाही. जे आहे आम्हाला माहीत आहे ते सांगितलं. आता तुम्ही कृपावंत आहेत ना, गोमटे ते करा माझे भार ओझे तुमासी. आता तुमच्यावर आम्ही ओझच टाकले. तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझे. विठ्ठला विठ्ठला. मग आता सर्वांनी एकदा पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा. सर्वांनी एकदा हात वर करा आणि विठोबाचं भजन करा. विठोबा सुंदर. कारण लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. एवढं जरी केलं तरी हा सुख सोहळा स्वर्गीय. एवढं करणं महत्वाचं आहे. वेळ संपत आलेला आहे. तिसऱ्या चरणाचा भावार्थ थोडक्यात सांगितला. तुकोबाराय म्हणतात संतांना की अहो संतजनो, आता माझं हित तुम्ही करा, फार उशीर लावू नका. आता किती वाट बघायला लावता. आता जास्त वाट मला धरवत देवा नाही धीर, तसं मला आता धीर धरवत नाही. लवकर माझं गोमट करा, म्हणजे हित करा. गोमटे ते करा माझे भार ओझे तुमासी. आणि तुम्हाला जर आता काही वाटत असेल, आणखीही माझ्या मनात काही कपटाची संदेहाची गाठ असेल, तर ती सुद्धा मी ठेवली नाही. अभंगाचं शेवटचं
तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठे पायासी. तुकोबाराय म्हणतात आता आम्ही संदेहाच्या गाठी सोडल्या, कपटाच्या गाठी सोडल्या, बंधनाच्याही गाठी उकलल्या. आता कोणत्या गाठी आमच्या मनात राहिल्या नाहीत. आपल्याही मनातल्या आपण काढून टाका. तुकोबारायनं काढून टाकल्या, आपल्यालाही टाकावंच लागणार आहे. कपटाच्या, संदेहाच्या आणि बंधनाच्या ह्या 3 गाठी सोडायच्या. किती गाठी? 3 कमीत कमी सोडायच्या. बाकीच्या नंतर कधी होऊ. आजच्या अभंगापुरत्या 3 गाठी महत्त्वाच्या आहेत. कपटाच्या, संदेहाच्या आणि बंधनाच्या. तर बंधनाचा तोडू फासा कसा तोडायचा ज्याची त्यानं ठरवायचं. कारण आशा नावाची अशी बेडी आहे, ती बांधलेले माणूस पळतो आणि मोकळा आहे तो जागेवर थांबतो. ही आश्चर्यकारक बेडी आहे आशा नावाची. ते सगळ्या बेड्या तोडाव्या लागतात आणि देवाकडे यावं लागतं. पण तेच खरं आहे पुढे. कारण पुन्हा तेथे मग तेथे न चले काही पुन्हा, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. आणि तुका म्हणे तै यमाज्ञा. मग पुन्हा अवघड आहे. त्याच्यामुळं आताच काही तयारीला लागलं पाहिजे. आपण सुद्धा तुकोबारायच्या म्हणण्याप्रमाणे. आणि आपण परमार्थिक श्रोते आहेत, सावध करतात तुकोबाराय. आपण सांगितलं म्हणजे ते तुकोबारायच्या तोंडचं आहे. कारण उपदेश देणारे तुकोबाराय आहेत. आपण मज पामरा हे काय थोरपण. या स्थितीनं संतांच्या वचनावर विश्वास ठेवून बोलण्याचा प्रयत्न केला. ज्या माऊलींचं आज वर्ष श्राद्ध आहे वैकुंठवासी सुंदराबाई दशरथराव मुंडे. आजची जी ज्ञानदान अन्नदानाची सेवा आहे त्यांच्या प्रित्यर्थ आहे. या ज्ञानदानाच्या सेवेचं, अन्नदानाच्या सेवेचं जे पुण्य आहे त्या पुढच्या त्यांच्या प्रवासाला कामी येवो अशी भगवतचरणी प्रार्थना करतो. कारण त्यांचा देह मुळातच मी मगाच सांगितलं की कापुराचे कलेवर घातले करंडा, सेखी नुरेची उंडा कोठे काही. कापुरा म्हणजे आपण म्हणतो कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जायची. देव आणि भक्त एकरूप झाले ना, जीवनाचं सोनं झालं. म्हणजे तुका म्हणे कैसी किव आणि कोठे जीव निराळा. अभेद ज्ञान झालं पाहिजे. देवातून आपल्यात भेदच राहिला नाही पाहिजे. तुझं मज नाही भेद आणि केला सहज विनोद. भेद फक्त कामापुरता आहे, लौकिकापुरता आहे. परमार्थात देवातून आपल्यात भेद नाही ठेवायचा. त्याला म्हणायचं मा अग्नी मिळे कैसा जळेल कोळीसा, कैसा उरेल कोळीसा. भावे ऋषिकेशा भजता ऐसे. ज्ञानोबराय म्हणतात देवाचं भजन केल्यानंतर जसं अग्नीमध्ये कोळसा घातल्यावर पुन्हा उरत नाही, तसं माणूस देवरूप होतो. किंवा कापुराचं उदाहरण दिलं, ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी.
आणि नामयज्ञ मिठी दिदली या विरे. ही वासना नावाची बाई जी आहे ना, तिच्यामुळं जन्म घ्यावे लागतात. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, वासनेमुळे जन्म, मागील जन्माच्या उरलेल्या कर्मामुळं जन्म, ही सगळी वार्ता आपल्याला खुंटवायची आहे. हे संतांना ध्यानात येतं आहे, आपल्यालाही ते ध्यानात घ्यायचे. लक्षात घ्या, वेदशास्त्र आपण वाचतो म्हणजे ते भगवंत जाणण्यासाठी, पण उधरून जायला भक्तीच करावी लागेल प्रत्येक माणसाला. म्हणून भक्तीसारखं साधन संतांनी दिलं. या साधू संतांनी दिलेल्या मार्गामध्ये आपले सर्व ग्रामवासी ग्रामस्थ यांनी राहावं आणि सर्वांनी संतांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा. परमार्थ वाढता व्हावा, दिवसेंदिवस परमार्थावरलं प्रेम वाढावं. प्रभूला असं मागणं मागू आणि आपल्याही हिताचा कळवळा संतांना येवो. त्यांना आपणही म्हणू की गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. एवढी मागणी मागून आजच्या वाणीला आज जो काही कीर्तनरूपी सेवा होती, वेळ संपत आलेला आहे. त्याच्यामुळं ज्या मातेप्रित्यर्थी सेवा होती त्यांचे सुपुत्र महादेवराव दशरथराव मुंडे म्हणजे आपले महादेवांना उत्तम भजन करतात. आपल्या गावचा माणूस पंचक्रोशीमध्ये गेल्यानंतर मान मिळतो, हे आपल्या गावचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. एवढं सुंदर गायन सर्वच भजनी मंडळ करतात. आज विशेष रूपानं म्हणजे त्यांच्या आईची वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे ना, तर सात्विक संतती आपल्या गावाचंच नाही तर पूर्ण वसुंधरेला पुनीत करत असते. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच येण. एखादा जर भक्त या पृथ्वीवर जन्माला आला तर पृथ्वीला सुद्धा त्याचं वंदन करावं वाटतं. म्हणून हरिभक्ताला साधं समजायचं नाही, कोणी असो. साधा जरी असला, तुका म्हणे भोळा पण जिंकू जाणे कळी काळा. त्याचा अधिकार काय असेल कोणत्या माणसाचा सांगता येत नाही. बसलेल्यापैकी एखादा माणूस इथं असा असू शकतो, त्याचा अधिकार देवाजवळ मोठा असू शकतो. लौकिकात नसेलही त्याचा अधिकार. कारण ज्याचं जितकं पुण्य, ज्याचं जितकं नामस्मरण, ज्याचा जितका परमार्थ, जितकी देवाबद्दल ओढ, तितका देवाचा तो आवडता. मग कोण असेल सांगता येते का. धरोनी श्रीहरी जपे सदा. एखादा प्रकट करीत नसेल इथे येऊन, पण घरी मात्र ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी असाही असू शकतो ना भक्त. म्हणून कोण अधिकार कुणाचा असेल सांगता येत नाही. संतांच्या संगतीत राहू आणि परमार्थ करण्याचा प्रयत्न करू. काही कमी जास्त झाले असेल तरी न्यूनते पुरते अधिकही सरते करुणी घ्यावे तुमते विनोवितो असे. पायाच्या प्रसादे काही बोलेलो विनोदे मज क्षमा करणे संती. नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. या न्यायानं संतांच्या कृपा प्रसादानं बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, तुकोबराय ज्ञानोबरायच्या चरणी अर्पण करतो. पुनश्च एकदा महादू अण्णाला आजच्या आयोजनाबद्दल धन्यवाद देतो आणि त्या माऊलीला पुढे गोमटे ते करा माझे. संतांनी त्या माऊलीचं इहलोकात आणि परलोकातही गोमट करावं अशी भगवत चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धन्यवाद देतो. कारण एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात, सगळ्यांची साथ लागते. भजनी मंडळ, मृदंगवादक सर्वजण आज उपस्थित राहिले, हे सगळ्यात मोठा गौरव आहे. सगळ्यात मोठा गौरव आहे, सगळ्यात मोठी भक्ती आहे. ते 2 तास भजनाला उभा राहणं हे भजनाचं तप आहे. हे भजनी मंडळाचं तप आहे, ते तुम्ही केलं. भजनी मंडळानं टाळ वाजवून भक्ती केली, श्रोत्यांनी श्रवण भक्ती केली, माता माऊलींनी श्रवण भक्ती केली. श्रवणम कीर्तनम विष्णू. कोणतीही भक्ती करा 9 विधापैकी प्रत्येकानं करण्याचा तेवढाच अधिकार आणि तेवढंच फळ आहे. श्रवण करा की कीर्तन करा, तेवढंच फळ आहे. म्हणून प्रत्येकानं इथं आल्यानंतर भगवंताबद्दल आपला भाव दिवसेंदिवस वाढावा आणि भगवंताच्या चिंतनात देह जावा. चिंतनात सरो माझा काळ तुझ्या चिंतने. चिंतनात काळ सरावा, त्याच्यात खंड पडू नये. असो नसो भाव आलो तुझी अठाया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया. देवा भाव असेल नसेल, आलो तो भाव तू वृद्धिंगत कर, तू वाढव, म्हणजे मी तुझ्या आणखी जवळ येईल. आणि एक दिवस असा येईल की तुझ्यात आणि माझ्यात भेद राहणार नाही. कधी तुझ्यात मिसळून गेलो कळणार नाही. एवढी भक्ती मला दे, या जन्माचं माझं सार्थक कर. एवढं ओझं संतावर आपण आज टाकूया आणि आजची कीर्तनरूपी सेवेला वाणीला पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर